तुम्ही सुद्धा घोडबंदरला राहताय आणि तुम्हाला पण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय का? गेल्या काही वर्षात ठाण्यातील घोडबंदर भागात शेकडो टॉवर्स उभे राहिले, हजारो नवीन कुटुंब राहायला आली, पण विकासाच्या या वेगाला पाणी पुरवठ्याची साथ मिळाली का? आज घोडबंदर परिसरातील अनेक सोसायट्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. या भागातील एका व्यक्तीला दररोज सरासरी 135 लिटर पाण्याची गरज असते. म्हणजे 4 जणांच्या कुटुंबाला दिवसाला जवळपास 540 लिटर पाणी लागतं. ठाणे शहराला सध्या दररोज सुमारे 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्ष पुरवठा हा 590 MLD इतकाच होतो. म्हणजे दररोज तब्बल 31 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. घोडबंदर परिसरातच दररोज सुमारे 110 MLD पाणी पुरवठा केला जातो, पण वाढती लोकसंख्या आणि नव्या इमारतींमुळे ही व्यवस्था अपुरी पडत आहे. इमारतीच्या परिसरात केलेल्या बोरिंग तर पाण्याच्या अभावामुळे ओस पडले आहेत. परिणाम काय तर घराचा EMI, मेंटेनन्स आणि त्यासोबत दरमहा हजारो रुपयांचे टँकर बिल. प्रश्न पाण्याचा नाही तर नियोजनाचा आहे. जर विकासाला परवानग्या मिळू शकतात तर त्या विकासासाठी आवश्यक पाण्याची हमी का मिळत नाही? आज घोडबंदर रोडवर राहणारा प्रत्येक नागरिक एकच प्रश्न विचारतोय, तो म्हणजे आम्हाला आमचं हक्काचं पुरेसं पाणी कधी मिळणार? तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.